रस्ता आहे आणि आम्ही आज अम्मनगी येथील प्राचीन 1008 पार्श्वनाथ जैन मंदिर आणि त्याचबरोबर अम्मनगी मल्लिकार्जुन देवस्थानचं पालखी ठेवण्याचं मंदिर हे दोन्ही एक्सप्लोर करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. अम्मनगी येथील हे बसव सर्कल आहे. मित्रांनो, अम्मनगी गावातील हे बसस्टँड आहे, हे गव्हर्नमेंट स्कूल आहे, त्याचबरोबर हे हनुमान मंदिर आहे. हा जो रस्ता जातो हा शंकेश्वरला जातो आणि हा जो रस्ता जातो हा हुक्केरीला जातो आणि समोरच्या बाजूने जो रस्ता जातो हा 1008 पार्श्वनाथ जैन मंदिरला जातो. मित्रांनो, अम्मनगी गावात मी आलेलो आहे. अम्मनगी गावात आल्यानंतर जैन मंदिराकडे जाणारा रस्ता हा अशा पद्धतीचा आहे. अम्मनगी गावचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. या ठिकाणी अम्मनगी गावात आल्यानंतर जैन वस्तीजवळील मल्लिकार्जुन मंदिराचे पुजारी मृगया चंद्रया हिरेमठ हे मला भेटले आणि त्यांच्याकडून मी हे मंदिर एक्सप्लोर करणार आहे. मित्रांनो, आम्ही आता अम्मनगी येथील ऐतिहासिक प्राचीन 1200 वर्षामागील 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरास भेट देण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही आता या जैन मंदिराकडे निघत आहोत. आम्ही आता या ठिकाणी मल्लिकार्जुन देवस्थान या मंदिरासमोर आलेलो आहोत. एक कार्यक्रम चालू असल्या कारणानं या ठिकाणी वार्दळ आहे. मंदिराच्या सभागृहाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला नंदीचं दर्शन होतं. मंदिराचा हा मुख्य सभागृह आहे. मंदिरात ठेवलेले हे सासनकाठे आहेत. ते सोमवारी या ठिकाणीहून पालखी निघते आणि पुन्हा देवस्थानचा मानाचा घोडा आणि ही पालखी पुन्हा याच ठिकाणी परत येते. मंदिरातील एक गर्भगृह आहे. या ठिकाणी खालच्या बाजूला एक शिवलिंग आहे. हा एक चौतरा आहे आणि त्याच्यावर ही मल्लिकार्जुनाची मूर्ती आपल्याला दिसून येत आहे. अतिशय सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. बाजूला हा जो चांदीचा मुखवटा आहे, हा मुखवटा पालखीतून घेऊन जाण्यात येतो आणि परत आणून या ठिकाणी ठेवलं जातं. मल्लिकार्जुनाचं दर्शन घेत आहे. ओम नमः शिवाय. या मंदिरासमोरच हे पार्श्वनाथ जैन मंदिर आहे. मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता आहे. बाहेरच्या बाजूला आपल्याला ही पाण्याची टाकी दिसून येते. या ठिकाणी हातपाय धुवूनच लोक मंदिराकडे जात असतात आणि हा मंदिराचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. समोरच्या बाजूला आपल्याला एक जिनस्तंभ दिसत आहे आणि मी आता मंदिराकडे निघत आहे. जाण्याच्या पायऱ्यांचे टप्पे हे अशा पद्धतीचे आहेत आणि मंदिर हे या ठिकाणी आहे. या मंदिराच्या शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. जिनस्तंभाचं दर्शन या ठिकाणी होत आहे आणि हे संपूर्ण मंदिर आपल्याला खंदकात दिसत आहे आणि अशा पद्धतीच्या पायऱ्यांचे टप्पे उतरून हे आत्ता बनवलेले पायऱ्यांचे टप्पे आहेत आणि उतरून आम्ही या मंदिर परिसरात आता आलेलो आहोत. तिथं वरून आम्ही खाली
या ठिकाणी आलो. हे पायऱ्याचे टप्पे आहेत आणि समोरच्या बाजूलाच आपल्याला या मंदिराचं ऑफिस दिसून येतं. मंदिराच्या ऑफिसच्या बाजूला हा एक चौतारा आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी मंदिरातील आणि अनेक कार्यक्रमासंदर्भातील प्रसाद बनवला जातं आणि या ठिकाणी देखील आता या ठिकाणी एका कार्यक्रमासंदर्भात प्रसाद बनवला जात आहे. अम्मणगेतील 1008 पार्श्वनाथ जैन मंदिर या मंदिराचे ट्रस्टी आणि त्याचबरोबर देखभाल श्री राजू आपरे यांच्याकडे आहे आणि त्यांनी मला या संदर्भातली दिलेली माहिती अशी आहे. नमस्कार मित्रांनो, इथं जैन मंदिर आहे. 1200 वर्षाचे पूर्वी मंदिर आहे आणि 1008 दिगंबर जैन मंदिर आहे. इथं जैन लोक आमचं एक जैन घर आहे आणि बाहेरनं जैन लोक येतात. दर अमावस्याला मोठ्या प्रमाणात पूजा आणि प्रसाद असतो इथं आणि बाहेरनं लोक लय येतात. मंदिराचा समोरचा परिसर अशा पद्धतीनं पेविंग ब्लॉक्स घालून सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि समोरच्या बाजूला जैन मंदिराचं हे मानस्तंभ आपल्याला दिसून येतं. हे मानस्तंभ हे सध्या 2009 बांधण्यात आलेलं आहे आणि या मानस्तंभावर आपल्याला जैन धर्माचे विविध नक्षे आणि त्या धर्मासंदर्भाचे जे चिन्ह आहेत, अहिंसा परमो धर्म या पद्धतीचे अनेक चिन्ह या मानस्तंभावर आपल्याला दिसून येतात. अतिशय सुंदर असा हा मानस्तंभ बांधलेला आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. मी आता या जैन मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी येऊनच मी या मंदिरात आता प्रवेश करणार आहे. मंदिराच्या मुख्य खांबावर आपल्याला अशा पद्धतीनं नक्षीकाम दिसतं आणि वरच्या बाजूला आपल्याला भगवान पार्श्वनाथ यांचं दर्शन होतं. वरच्या बाजूला कीर्तिमुख आहे. भगवान पार्श्वनाथाची ही मूर्ती आहे आणि अशाच पद्धतीच्या मूर्त्या ह्या मंदिराच्या चारी बाजूला आहेत. मंदिराचा हा दर्शनी भाग आहे आणि दर्शनी भागाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. समोरच्या बाजूला हा चौतारा दिसतो. चौताऱ्यावर विविध नक्षीकाम आणि हा समोरचा भाग आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. मी आता मंदिरात प्रवेश करत आहे. या मंदिराला एकूण 4 भाग आहेत. त्यापैकी पहिल्या भागाचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे. हा वरच्या बाजूचा भाग आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. विविध नक्षीकामात हे खांब बनवलेले आहेत आणि या ठिकाणी ही बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे दगडी बीम आपल्याला दिसून येतात. याच्यावर देखील आपल्याला नक्षीकाम दिसून येतं. मी आता मंदिरात प्रवेश करत आहे आणि भव्य असा हा प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे. समोरच्या बाजूला हे प्रवेशद्वार आणि त्यावर असलेलं ही शिल्पकला आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे. समोरच्या या ललाट बिंबवर पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती आपल्याला दिसून येते आणि वरच्या बाजूला सुंदर असा हे शिल्पकला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर आहे आणि हा मंदिराचा उंबरा आहे. उंबऱ्यावर देखील विविध नक्षीकाम आपल्याला दिसून येत आहे. मंदिरात प्रवेश करत आहे. हे मंदिराचे जुने दरवाजे
सुंदर असं नक्षीकाम या दरवाजांच्यावर झालेलं आहे. तर समोरच्या बाजूला हे तांदूळ ठेवण्याचं पाट हे प्रत्येक जैन मंदिरात असतं हे आपल्याला दिसत आहे. हे मंदिराच्या आतल्या बाजूचे हे खांब आहेत. प्रत्येक खांबावर सुंदर असं नक्षी आपल्याला दिसून येत आहे. एकाच दगडात बनवलेले हे खांब आहेत आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीनं हे नक्षीकाम आपल्याला दिसून येत आहे. अतिशय सुंदर असं हे या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. संपूर्ण मंदिर हे अशा पद्धतीनंच बांधण्यात आलेलं आहे. मंदिराचं बांधकाम हे अशा पद्धतीनं दगडातच करण्यात आलेलं आहे हे आपण पाहत आहात. आणि पाटीदार दगडं मोठमोठी आपल्याला बसवण्यात आलेली दिसून येतात. या बाजूला या मंदिरातील जुन्या ज्या मूर्ती आहेत त्यांची या ठिकाणी पूजा होते. एक चौथरा आहे त्यावर 24 तीर्थंकर भगवान यांची ही मूर्ती आहे आणि त्या संदर्भातली माहिती अशी 24 तीर्थंकर भगवान है, मुनीश्वर तीर्थंकर भगवान है, ब्रह्मदेव. या ठिकाणी ब्रह्मदेवाची ही मूर्ती आहे आणि या ठिकाणी देखील देवकोष्टक आपल्याला दिसून येत आहे. आणि देवकोष्टकाच्या वरच्या बाजूला ही अशा पद्धतीची नक्षी आहे आणि या खांबावर देखील आपल्याला अशा पद्धतीनं नक्षी दिसून येत आहे. तो चरित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज का फोटो. गर्भगृहाच्या बाहेरच्या ह्या दोन मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसतात. या ठिकाणी एक मूर्ती आहे आणि त्याचबरोबर या देवकोष्टकात देखील एक मूर्ती आपल्याला दिसून येते आणि वरच्या बाजूला ही शिल्पकला आपल्याला दिसून येते. आणि या संदर्भातली माहिती अशी आहे. ये नेमिनाथ तीर्थंकर भगवान है, कुष्मांडेनी माता पद्मावती ज्वालामाली. शंकेश्वर येथील शंकरलिंग मंदिराचं बांधकाम ज्यावेळेला झालेलं आहे 9व्या शतकात त्याच कालखंडात देखील या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. कारण तिथली नक्षी आणि या मंदिराची नक्षी ही हुबेहूब आपल्याला दिसून येत आहे. तिसऱ्या भागातील म्हणजेच गर्भगृहासमोरील हे स्थान आहे आणि याचे दरवाजे हे अशा पद्धतीनं आहेत. मंदिराच्या मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार हे अशा पद्धतीनं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला शिल्पकला ही दिसून येते. मंदिराचा हा मुख्य गर्भगृह आहे आणि गर्भगृहातील पार्श्वनाथ भगवानांचं आपल्याला या ठिकाणी सुंदर असं दर्शन होत आहे. हे पार्श्वनाथ भगवान मूर्ती हे बस्ती या मूळ नायकडेवर आहे. पार्श्वनाथ भगवान आहे हे प्रभावले इथे म्हणजे पार्श्वनाथ भगवान 180 पार्श्वनाथ भगवानांची जी मूर्ती आहे ज्या चौतऱ्यावर आहे या चौतऱ्या खालचं नक्षीकाम अशा पद्धतीनं आहे. आपल्याला इथं हत्तीचं चित्र दिसत आहे कोरण्यात आलेलं आहे. हे सिंह आहेत या बाजूला हे आपण या ठिकाणी पाहतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी देखील एक हत्तीचं चित्र कोरण्यात आलेलं आहे आणि खालच्या बाजूचं हे नक्षीकाम अशा पद्धतीचं आहे. मुख्य मूर्तीवर आपल्याला कीर्तिमुख दिसत आहे, विविध नक्षीकाम दिसत आहे आणि त्याचबरोबर
7 फणीच्या नागाच्या छत्रछाया आहेत. हे पार्श्वनाथ भगवानाची मूर्ती आपल्याला दिसत आहे. आणि खालच्या बाजूला या ज्या 2 मूर्त्या आहेत दगडी मूर्त्या, हे यक्ष आणि यक्षिणी आहेत. आणि समोरच्या बाजूला देखील 2 या पार्श्वनाथ भगवानांच्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात. गर्भगृह हे आता सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे, परंतु मूळची नक्षी आणि हे नक्षीकाम हे आजही या ठिकाणी सध्या स्थितीत अगदी योग्य पद्धतीनं याची काळजी घेण्यात आलेली आहे. पार्श्वनाथ भगवानांचं या ठिकाणी दर्शन घेत आहे. या मंदिराचं बांधकाम हे अशा पद्धतीचं आहे. चालुक्य कालखंडातील या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. 9व्या शतकात या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. चालुक्य राजानं याचं बांधकाम केलेलं आहे. आणि ह्या मंदिराची स्थिती आज अशा पद्धतीची आहे. हे आपण पाहतात. 1993 मध्ये हे मंदिर प्रकाशित आलेलं आहे. या मंदिराचा हा शिखर तुम्ही या ठिकाणी पाहतात. या ठिकाणी देखील आपल्याला भगवान पार्श्वनाथाची मूर्ती दिसून येते. संपूर्ण दगडी बांधकाम या मंदिराचं झालेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. हे मंदिराचं शिखर आहे. त्या गर्भगृहाचं बांधकाम आणि त्याचं नक्षीकाम हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. मंदिराचा मागचा भाग हा अशा पद्धतीचा आहे. मंदिराचा चौतारा हा अशा पद्धतीचा आहे. यावर अनेक नक्षीकाम आपल्याला दिसून येत आहे. मंदिराभोवती अशा पद्धतीचं नक्षीकाम आपल्याला दिसून येतं. मंदिराचा शिखर हा अशा पद्धतीचा आहे. सोलापूर येथे सुबलसागर मुनी महाराज यांचं पंचकल्याण महोत्सव सुरू असताना त्यांना या मंदिराविषयी माहिती मिळाली आणि त्यामुळं 1993 मध्ये हे मंदिर प्रकाशित आलेलं आहे. हे मंदिर दक्षिणमुखी असल्याकारणानं हे त्रिकूट किंवा पंचकूट स्वरूपाचं मंदिर आहे. त्यामुळे आणखी 2 मंदिरे या गावात असावेत असा या जैन समाजाचा कायास आहे. त्यापैकी हे मंदिर प्रकाशित आलेलं आहे. पूजा अभिषेकाचं हे गोमुख आहे. अशा पद्धतीची तटबंदी आपल्याला दिसून येते. मंदिराचा भव्य असा हा परिसर आहे. आता हनुमान देवाचा उत्सव सुरू आहे आणि या संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ठिकाणी या हनुमानाची पूजा करणारे हनुमान मालाधारी हे आहेत आणि त्यांच्याकडून ही पूजा केली जाते आणि अशा पद्धतीनं ही पूजा बांधली जाते. आपल्याला समोरच्या बाजूला श्री हनुमानाची मूर्ती दिसते आणि मागच्या बाजूला प्रभू रामचंद्राजी
अभयास असलेलं हे एक प्रेम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. महांतेश शिवण्णावर हे मला या कार्यक्रमासंदर्भात माहिती देत आहेत. ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನಾವು ಅಮ್ಮನಿಗಿಂದ ಮಾಂತೇಶ್ ಶಿವಣ್ಣವ್ರು ಅಂತಂದು ಹೇಳೋದು. ಇದು 5 ದಿವಸ ಮಾಲೆ ಹಾಕೊಂಡಿದ್ವಿ ನಾವು. ಬೆಳಗ್ಗೆ ಆಮೇಲೆ ಸಾಯಂಕಾಲ ಪ್ರತಿದಿನ ಪೂಜೆ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಆಮೇಲೆ 5ನೇ ದಿವಸ ಮಾಲೆ ತೆಗಿತೇವೆ. ಅಪ್ಪಸಾಹೇಬ್ ವಾರ್ಸಿರಿ 7 ವರ್ಷದ ನಾವು ಹನುಮಾಲ ಹಾಕ್ತಾವ್ರಿ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಒಂದು ತಾಸು ಸಾಯಂಕಾಲ ನಂತರ ಭಜನೆ ಮಾಡ್ತಾವ್ರಿ. ನಂತರ 5 ದಿವಸ ಬಂದ್ರೆ ಹನುಮಾಲ ರೀ ವಿಸರ್ಜನೆ ಆಂಜನೇಯರಿಗೆ ಹೋಗಿ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡ್ತಾವ್ರಿ. ಸೊ ನಾವು ಏನು ಹುಡುಗರದಾರ್ಲಿ ಹನುಮಾಲದ ಅವರ ಸ್ವಂತ ಅಡುಗೆ ಖರ್ಚಕ್ಕೆ ಅವ್ರದ ಅಡುಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವರ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ. या ठिकाणी हनुमान माला सांगता समारोहाचा कार्यक्रम होत आहे आणि प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि अंबानी गावातील हे सर्व तरुण मंडळी आहेत. प्रसाद घेत आहे. ही खीर आहे, ही भाजी आहे, ही चपाती आहे, त्याचबरोबर हे सांडगे आणि भात आहे. मित्रांनो, या मंदिराचे अर्चक हे राजू ऐनापुरे आहेत. सकाळी 7 वाजता हे मंदिर उघडलं जातं. कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरीपासून 12 किलोमीटर अंतरावर, त्याचबरोबर शंकेश्वरपासून 10 किलोमीटर अंतरावर हे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. या ठिकाणी आपण सहजतेने कोणत्याही वाहनाने येऊ शकताय. या ठिकाणी बसची सेवा आहे. त्याचबरोबर जवळचं रेल्वे जंक्शन हे घटप्रभा आहे. याला जवळचे एअरपोर्ट हे बेळगाव आणि कोल्हापूर आहेत आणि आपल्याला आपली राहण्याची व्यवस्था हे शंकेश्वर आणि हुक्केरीमध्ये सहजतेने होऊ शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रॅडमॅन.